तर शांतच्या पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आणि माझा मित्र आनंद आज तुमच्यासोबत गप्पा मारणार आहेत. आनंदची जर्नी खूप एक्सायटिंग राहिलेली आजपर्यंतची. त्याने 10वीपर्यंत तो कसा होता, त्यानंतर तो कसा आहे, वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. पण आज आपण एका वेगळ्या मुद्द्यावर बोलूया. आज आपण बोलूया की कसं वाटतंय मग एका मुलाचं लग्न ठरलंय. तर म्हणजे ज्यावेळेस एक जबाबदारीची जाणीव होते का, किंवा काय फील होतं मनामध्ये अशा वेळेस? जबाबदारी तर आहे, म्हणजे अशी गोष्ट आहे की बाबा आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, की अजून एका माणसाला आपल्याला सांभाळायचं सोबत ठेवून. ती सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट आहे. त्या माणसाची आवड निवड, त्या माणसाला काय कुठल्या गोष्टी आवडतात, आपल्याला थोडे चेंज करायला लागणार त्या माणसासाठी. बरोबर. आणि अजून एक तर बाकी सगळ्यांचा बघायचा, घरच्यांचा झाला दृष्टिकोन जरा बदलतोय की बाबा हे ना आता मोठं झालं. ही एक सगळ्यात मेन गोष्ट आहे. बरोबर, अशा गोष्टी आहेत. पॉइंट आहे, चांगलं आहे. पण हे असे बदल गरजेचे त्या वयामध्ये ती बदल माणसामध्ये गरजेचं आहे. गरजेचे. एकदा वय निघून गेले मग ती बदल पुन्हा झाले तरी ती काय असं वाटत नाही की बाबा झाले आपल्यामध्ये, कारण त्या वयामध्ये ती बुद्धी येऊन जाते. पॉइंट आहे, चांगलं आहे भाई. आईला आपल्याला एकदा टुमॉरोलँडला जायचं होतं भाई. जाऊ आपण एकदा, जाऊ. टुमॉरोलँड जायचं 100% सोडून जाऊ. तिला तिथे घेऊन गेलं अवघड होत. काय तर करू, जायला लागतं. काय तर असं एक आपल्याला आपल्या आयुष्यातल्या म्हणजे पर्सनल आयुष्यातल्या जी फॅमिलीतल्या गोष्टी आहेत ती घडत राहणार एक साइड बाय साइड. आणि दुसरं जे आयुष्य आहे ते अजून आपल्याला कोणाला माहित नाही जास्त. राईट. आणि ती आपण जगणारच आहे. पैसे असू पैसे नसू काही होऊ, गाडी नसली चालते आपल्याला, ट्रेन मध्ये लटकत जाऊ, काही बी करू. बस 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 बस, ती गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. येस, 100. ठरल्या ते ठरलं, एकदा डोक्यात बसलं. येस. आणि लहान वयात बसलेले आहेत. जेव्हा लोकांना गाणी ऐकायचं कळत नव्हतं, बरोबर, जेव्हा लोक मराठी डीजे ऐकायचं तेव्हा आपण बँड घालून फिरायचो. करेक्ट भाई. त्यावेळेस कसली फॅशन होती ना, की चेन, आपण त्या हातातले बँड. पेपरला गेल्यावर वेबसिरीजला फक्त किती हातातले बँड घ्यायला गेलो आठवतं ट्रिपची गाडीवर. बरोबर. आवीची कसले भांड करायचे, हे मला ही पाहिजे, मला ती पाहिजे. डेव्हिड गेट्टा आहे ते हार्डवेलचे हार्डवेलचे आपण रजिस्टरच्या मागच्या पेज वरती ते सिम्बॉल काढायचं. सिम्बॉल काढायचं भाई. ती नादान जिंदगी वेगळीच होती. हा, पण तिथं आपल्याला. आणि त्यावेळेस साहिल्याचा एक्सप्रेस म्युझिक होता, नोकिया. आणि त्याला स्कल कॅन्डीचे हेडफोन्स होते. आई शपथ, असलं वाजायचे ना. स्कल कॅन्डीला चालेल ना भाई. त्यावेळेस आपण ते पहिल्यांदा ट्रिमर ऐकलं होतं. टॅ 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 टॅ. ती पण आपण एक जण एक कानात घालून ऐकायचो. तरी त्यात भारी वाटायचं. दिवसच वेगळे होते. ते समय राणानं म्हणलेली लाईन तू मला रील पाठवला होतास की उल्टा है भाई. The day you have to work, you have to work for the money. That's a day wasted. The day you spend time with friends, family, that is the productive day. I hope you realize that. मराठीतलं वाक्य आहे ना की माणसांना माहेर नसते जसं बायांना माहेर असते. वा वा वा, क्या बात आहे. माणसांना मित्र असतात. वा, ती असते. क्या बात आहे. माहेरला गेले की रात्री 3 वाजेपर्यंत बसून गप्पा मारतात. तू माझ्या घरी आल्यावर आपण 3 वाजेपर्यंत बसून गप्पाच मारणार. क्या बात आहे. ती गोष्ट सगळ्यात ही आहे. बार्स भाई, बार्स. पुरुषाला माहेर नसतं, पुरुषाला मित्र असतात. क्या बात आहे. मित्र असतात. या वाक्यावरती मला खूप छान वाटतंय गप्पा मारून. आणि आजचा एपिसोड आपण इथेच संपूया. संपूया. धन्यवाद.